खरंच मोदी सरकार तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. एवढं मोठं महानग आमच्या देशाला दिल्याबद्दल, आमच्या देशातील काय राज्याला दिल्याबद्दल. आता ही नवीन आलेली आमदार आहे, जिचं काम खरं म्हणजे गायन आहे, पण तिला आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलंय, मैथिली ठाकूर. तिला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमचा ब्ल्यू प्रिंट काय आहे? ती म्हणजे कैसे बताओ, हो ती निजी चीज आहे. त्याच्यानंतर कालचा सी आर पाटील, भाजपचाच नेता, मंत्री आहे, तो म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होतं. दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता, ती म्हणते 1929 साली असेंब्लीमध्ये जो स्फोट झाला होता, भगतसिंगनं बॉम्ब टाकला होता, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. आमच्या महान बॉलिवूड मधल्या ऍक्ट्रेस कंगना राणावत, त्या बाई म्हणतात देशाला खरं स्वातंत्र्य 15 ऑगस्टला न मिळता 2014ला मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मिळालं. आमचा एक भाजपचा आदर्शवादी नेता, तो म्हणतोय तुमची गाय दूध देत नाही, जय श्रीराम. तुमचं बायको संग भांडण झालंय, जय श्रीराम. तुम्हाला कोणी पोरगी देत नाही, लग्न होत नाही, जय श्रीराम. म्हणजे जय श्रीराम म्हणलं तर तुमचं सगळं प्रश्न सुटल्याच जमा आहेत. तर काय काय महाभागांना असं वाटतं की मोदी हे आमचे विष्णूचे 13वे अवतार आहेत. जय श्रीराम. सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो, मोदीने आधीच सांगितलेलं आहे, देश जर उद्या कर्जाच्या विळख्यात जर घावला, सापडला, देश बर्बाद झाला, तर आमचे मनोज तिवारी को वाजपेयी, सॉरी त्यांचं नाव मला माहिती नाही, पण मनोज नाव आहे, ते म्हणतायत 2 रुपयालाच 1 रुपया समजायचा, म्हणजे 90 रुपये असलेला डॉलर किंमत असलेला डायरेक्ट 45 वर येईल. जय श्रीराम. आणि त्याच्यानंतर आमच्या मोदीने तर आधीच त्यांची बाजू सावरून ठेवलेली आहे. उद्या जर देश खड्ड्यात गेला तर त्यांनी आधीच सांगितलंय, भाई हम तो फकीर आदमी है, झोला लेंगे और निकल चलेंगे. जय श्रीराम. पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया. धन्यवाद. जय श्रीराम.